ए इकडे कशाला आलीस तू? भाऊजी तेवढी जमिनीची वाटणी करून द्या की आम्हाला. लय हाल चाललंय व पोरांचं शिक्षण, खायला पण घरात काय नाही मला. जमीन बिमीन काय मिळणार नाही, वाटणे बिटणे काय होणार नाही. चाल चालते हो इथनं माझ्या दारातनं. होट लय भूक लागली, आता जरा जेवून घेते. राहिलेलं मग काढते. जरा काय करू ग बाई. काय रे बाळा, कुठनं आलायस तू? नवीन दिसायला आलायस. होय ग मावशी, पंढरीच्या वारीला चाललेलो. वाट चुकले, काय समजेना, भुका लागले त्याले. होय काय, तुला भूक लागल्या? पण माझ्याकडे तर चटणी भाकरीच आहे. खातोस काय? एक खाई. ए आई, काकानं आपली वाटणी दिली. हे बघ, काकाने वाटणी दिली. हा. पोरा, आई तिकडं काय बघायला लागल्यास? अगदी पोरग कोण पोरग? आता जेवण आलं तर माझ्या बरोबर इथे येऊन. कोण नाहीये तिथं? अगं आलतं, भूक लागलाय म्हणतो तर पंढरीच्या वारी चुकलंय म्हणतो. जेवाय बसलो तर कुठे गेलं का? आई, हा, ते बघ तिथं. अगं आई, ते पोरग नव्हता, विठ्ठल होता. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. आई, काका एवढं भांडत होता ना सकाळी तुझ्यासोबत. वाटणी देणार नाही म्हणत होता. विठ्ठलानं तुझं काम इथं बसल्या बसल्या केलं. विठ्ठलच पावला मला.